नमस्कार माझ्या सखींनो. आज आपण बघणार आहोत की आपलं सगळ्याच आयांना असं वाटत असतं की आपल्या बाळाने आजारी पडू नये. कोणत्याही आईला असंच वाटतं. पण काही दृष्ट्या सायंटिफिकली आजारी पडणं हे चांगलंच लक्षण आहे. त्याच्यामुळे बाळांच्या शरीरात रोगांच्या विरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती तयार होत असते, म्हणजे अँटीबॉडीज तयार होत असतात. पण असो, पण आपल्या फर्स्ट एडमध्ये किंवा आपण कुठे ट्रॅव्हल करतोय किंवा कुठे जातोय दुसरीकडे नातेवाईकाकडे फंक्शन अटेंड करण्यासाठी, तर सडन क्लायमेट चेंज किंवा पाण्याच्या बदलामुळे बाळामध्ये ताप येणं, सर्दी होणं, खोकला होणं असे काही गोष्टी घडतात. मग त्यावेळेस आपण फर्स्ट एड म्हणून, म्हणजे आपल्याला असं लगेच सहज शक्य होत नाही की आपण डॉक्टरकडे जाऊ आणि आपल्या बाळाला लगेच डॉक्टरांना दाखवू. मग त्यावेळेस आपल्यासोबत फर्स्ट एड किटमध्ये काय असलं पाहिजे याची एक छोटीशी लिस्ट आहे आणि आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या लक्षात राहतील. फर्स्ट म्हणजे हे क्रोसिन सिरप. ओके, हे तापासाठी किंवा तापासाठी वापरलं जातं आणि जेव्हा बाळाचे दात येत असतात तेव्हा त्यांना टूथ पेन, म्हणजे त्यांच्या गम्समध्ये पेन होत असतं आणि बाळ खूप चिडचिड करायला लागतं. जेव्हा तुम्ही त्यांना असं जवळ घेता तर त्यांच्या तोंडातून गरम वाफा निघत असतात. त्यावेळेस रोज रेग्युलरली नाही, जेव्हा बाळ अतिशय चिडचिड करत आहे, त्याच्या तोंडामध्ये असं गरम वाफा येत आहेत, त्यावेळेस त्याच्या वजनानुसार हे क्रोसिन सिरप तुम्ही त्याला देऊ शकता. पण डेली हे सिरप कोणत्याही बाळाला रिकमेंडेड नाहीये. त्याचे लिव्हरवर टॉक्सिक परिणामही होऊ शकतात. सेकंड आहे हे सायक्लोपाम सिरप. हे जे बाळाच्या पोटामध्ये मुरड येणं किंवा बाळाने असं काहीतरी अचानक खाल्लंय आणि त्याच्यामुळे चुकून त्याने तिखट खाल्लं किंवा काही असे पदार्थ खाल्ले ज्याच्यामुळे त्याच्या पोटामध्ये मुरड येते आणि बाळ असं कळ आल्यासारखं होतं त्याला. मग त्यावेळेस ते अतिशय हे होतं. मग त्यावेळेस तुम्ही ही सिरप त्याला देऊ शकता, सायक्लोपाम. ह्याचं कंटेंट आहे डायसायक्लोमाइन आणि सेमिकोटिन, ज्याच्यामुळे जे पण स्टमक डिस्टर्बन्सेस असतात ते कमी होतात. सेकंड वन आहे ओमेकाइन. याचं कंटेंट आहे डोमपेरिडन. याचा फायदा असा आहे की जेव्हा, म्हणजे आपण आता माझ्या पर्सनली बाळाचा अनुभव आहे की त्याला मी सीझनल मँगो दिला होता आणि मी असं ट्राय करते की ज्या सीझनमध्ये जी फळं आहेत ती त्याला भेटली पाहिजे. मग मी त्याला दिलं. त्याने खूप आवडीनं खाल्लं खरं, कारण छोटे छोटे क्यूब्स करून दिलं तर त्याने स्वतःच्या हाताने खाल्लं. पण काही वेळेनंतर त्याला ओमेटिंग व्हायला लागली आणि ओमेटिंग एवढी की आपण जसे करून बाहेर काढतो, म्हणजे पूर्ण स्टमकला आणि इंटेस्टाईन पूर्ण असं हे होतं तशा प्रकारे. आणि त्याला खूप हे होतं, तर त्याच्या एक तासामध्ये 4 उलट्या झाल्या होत्या, नियर अबाउट हॉस्पिटल नेण्यामध्ये अगोदर. मग तेव्हा मला रिअलाइज झालं की बाबा आपण हे सिरप पण ठेवलं पाहिजे. डॉक्टर्स देतात, म्हणजे प्रवासामध्ये मोस्टली बाळांना मॉर्निंग सिकनेस होत नाही, पण घरी जेव्हा आपण असं काही देतो त्यांना आणि ते त्यांना पचत नाही, वॉमिटिंग सारखं होतं, ते बाळ एकदम असं चिडचिड होतात. सो हे ओमेकाइन सिरप असलं पाहिजे. सेकंड, मोस्ट ऑफ दी बाळांमध्ये असं होतं की ते वातावरण बदललं किंवा आपण दुसऱ्या रिलेटिव्हकडे गेले, तिथले पाणी वगैरे त्यांनी पिलं की त्यांना सर्दी होते आणि सर्दी झाली की ते जाम इरिटेट होतात, कारण त्यांना आपल्या सारखं ते रुमाला रिमूव्ह नाही करू शकत. मग ते असे करून त्यांना चिडचिड होत राहते की सारखं काय येतंय आणि काय असं. मग काय होतं, आणि मग काय थोड्या वेळाने जेव्हा त्याची नाक त्यांचं स्टफ होतं, मग त्यांना श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो आणि ते आणखी चिडचिड करायला लागतात. किंवा बाळ झोपल्यानंतर त्यांचं तोंड असं उघडं राहतं, ते तोंडातून श्वास घ्यायला बघतात. मग माझं तरी रुटीन आहे, जेव्हाही माझ्या बाळाला सर्दी खोकला होतो तेव्हा मी त्याला झोपायच्या अगोदर त्याच्या नाकामध्ये हे असं आहे, नाकामध्ये 2-2 ड्रॉप सोडायचे, जेणेकरून जो म्युकस असतो ते खाली, म्हणजे थ्रोट वाटे पोटामध्ये जातो. सो बाळही शांत झोपतं, नाक त्याचं क्लीन राहतं. सो हे नेसोमिस्ट त्याचं नाव आहे. हे नॉर्मल सलाईन आहे, त्याचे काही साईड इफेक्ट वगैरे काही नाही आहेत, कोणीही यूज करू शकतं आपल्या बाळांसाठी. ओके, नेक्स्ट आहे गोष्ट थर्मामीटर.
कारण बघायला गेलं तर बाळांचं डोक्याचा पोर्शन हा नेहमी गरमच राहतो, कारण त्यांचं टीथिंग चालू असतं. त्यांना कधी क्लायमेट चेंज झाल्यामुळे त्यांची बॉडी रेग्युलेट टेम्परेचर बॉडी रेग्युलेट करत असते. डोकं, पायाचे, हाताचे तळवे आणि पोट, बाकी हात असे थंड असतात. मग आपल्याला असं वाटतं, अरे माझ्या बाळाला ताप आली, मग त्याला तापाचं औषध द्या. नाही, पहिली गोष्ट, बाळाच्या काखेमध्ये नियर द अंडर आर्म्स तुम्ही थर्मामीटर ठेवा आणि ते टेम्परेचर चेक करा. जर टेम्परेचर 38च्या अबाव असेल तर तुमच्या बाळाला ताप आलेला आहे. तेव्हा तुम्ही मेडिसिन्स त्याला देऊ शकता आणि मोस्ट प्रिसाइसली तुम्ही डॉक्टरकडेच्या सल्ल्यानेच मेडिसिन्स द्यावेत. नंतर आहे, आपण बाहेर जातो, मग तिथे आता सगळीकडे जाऊ तर आपण गुड नाईट वगैरे नसतं. समजा तुम्ही कुठल्या यात्रेला गेला आहात आणि तिथे तुम्हाला राहायचं आहे, तर मग तिथे मच्छस असतात. मग मच्छस ते चावतात, त्यांना तर समजत नाही की त्यांना पळवायचं. मग ओडोमॉस हे मस्ट आहे. बाळांच्या हात हे तळवे सोडून आणि ही बोटं सोडून असं लावून टाकायचं इथे या पोर्शन्सला. आणि मांड्या, पायाच्या तळव्यांना लावू शकतात, कारण मोस्टली हाताला अवॉइड करायचं, कारण बाळ तोंडात घालतात सारखे, सगळ्यांचेच बाळ तोंडात घालतात. नेक्स्ट आहे ORS. म्हणजे बाळाला कसं होतं, आपण प्रवासामध्ये बाहेर जातो तर मग आपण थोडंफार ते आपल्याही ताटातलं खातं, मग ते मसाले वेगळे असतात किंवा त्यांचं ऑइल वेगळं असतं, मग त्याच्यामुळे बाळाचं पोट जाण्याची शक्यता असते, म्हणजे त्यांना डिहायड्रेशन लाईक जुलाब होण्याची शक्यता असते. त्यावेळेस आपण बाळांचं ORS येतं, ते ORS 1 लिटर पाण्यामध्ये त्याला देऊ शकता. नंतर आहेत बाळाचे नॅपकिन्स, बाळाची पाण्याची बॉटल. ट्राय करा की तुमचं बाळ लाईक 6 मंथ पासून आपण पाणी आणि वरचं खायला देतो, तेव्हापासूनच त्यांना जेव्हा तुम्ही पाणी प्यायला जाता तर ते लोक ऑब्झर्व करत असतात की मम्मा कशी पाणी पिते, काय करते. मग तेव्हाच तुम्ही तोंडाला लावता तेव्हा त्याला द्या. ठसका लागेल, त्याला पहिलं जमणार नाही, तो अंगावर सांडेल, पण बाळ हे ग्लासने, तांब्याने पाणी प्यायला शिकेल. सेकंड गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही खाता तेव्हा असे फूड्स त्याच्याबरोबरच खा, ऑफर करा त्याला की बाबा खा. मग ते बाळाच्या खाण्याच्या आणि पाणी पिण्याच्या सवयी असतात. तर मग नंतर जेव्हा थोडं लाईक 8-9 मंथचा बेबी होईल तेव्हा त्याला सिपर वॉटर बॉटल, म्हणजे आपली पाण्याची बाटली असते ना, जी आपण मुलांना शाळेत देतो, ती द्या. पर्सनली माझ्या बाळाला लाईक त्याला नाही समजलं आठवडाभर हे काय आहे आणि काय नाही, तो घ्यायचा, तोंडात लावायचा. मी त्याला दाखवलं होतं की असं करायचं, पण दे नॉट गेट इट. मग अचानक एक दिवस काय झालं, खेळण्यामध्ये त्याची ती बाटली पडली होती, मी ठेवून टाकली होती, त्यात पाणी होतं, त्याने ती घेतली, त्याचं झाकणही उघडलं कसं करून, कारण बाळं ही इंटेलिजंट असतात, त्यांना काहीही शिकवायची गरज लागत नाही, ते ऑब्झर्व करतात आणि शिकतात. मग त्याने ते स्ट्रॉ मधून पाणी ओढलं, मग त्याचं तर ते बॉटल हे खेळणं झालेलं आहे. त्याला पाणी पिण्यापेक्षा जास्त ते पाणी अंगावर सांडणं, भुरभुर करणं हे असतं. सो ह्याच्यामुळे काय होतं की बाळांचे सेन्सरी नर्व्स लाईक थिंकिंग पॉवर पण इन्क्रीज होते. आणि सेकंड नंतर आहे की हे पाण्याची बॉटल, बाळांचे डायपर्स. मम्मीज प्लीज अवॉइड वेट बेबी इन नाईट, कारण कसं होतं, दिवसभर ठीक आहे तुम्ही त्याच्या मागे असता, तो शी करतो, सू करतो, तुम्ही साफ करू शकता, त्याला भरपूर दिवसभर डायपर फ्री टाइम द्या. आणि संध्याकाळी मात्र बाळाची चांगली शांत झोप व्हावी म्हणून त्याला कंपल्सरी डायपर यूज करा. पर्सनली माझा अनुभव असा आहे की लाईक जे रियुजेबल डायपर्स आहेत, क्लोथ डायपर, दे आर नॉट वर्किंग वेल. कारण मी बघितलं, मी सुपर बॉटम्सच घेतले होते, पण ते एकदम बल्जी असतात आणि ते ओले झाले की मग ते बाळा इरिटेट होतं. सो बेटर वे टू यूज वन डायपर इन अ डे. सेकंड, आता बहुतेक बाळांना रॅशेस होतात, कारण जेव्हा आपण ट्रॅव्हलिंगमध्ये जातो तेव्हा बाळाला कंटिन्यू डायपर असतं की बाबा आपल्या अंगावर घाण करू नये किंवा कोणाच्या अंगावर घाण करू नये, पण त्या कंटिन्यू ह्याच्यामुळे ते तिथे अमोनिया हा गॅस हे होतो आणि ते तिथल्या स्किनला इरिटेट करतं. मग त्यावेळेस काय करायचं, ट्राय करा जेव्हाही तुम्ही रेस्ट घ्याल किंवा कुठे थांबाल तेव्हा बाळाला डायपर फ्री टाइम द्या. बाळाला डायपर रॅश क्रीम लावा. तुम्हाला क्रीम लावायची नसेल तर प्युअर व्हर्जन कोकोनट ऑइल तुम्ही यूज करू शकता. आणि ओके,
ह्या आहेत छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याबरोबर प्रवासात असल्याच पाहिजे. सो मम्मी, टेन्शन्स घेऊ नका, आनंदात प्रवास करा. कारण आपल्यालाही घरात राहून राहून खूप कंटाळा आलेला असतो. आपलं लाईक बाळ झाल्यानंतरचं जे आयुष्य असतं ते 360 डिग्री चेंज होतं. सो आय होप तुम्ही ही जी जर्नी एन्जॉय करत असताल आणि अशाच छोट्या छोट्या आणि युजफुल टिप्ससाठी तुम्ही प्रेग्नन्सी केअर सखी 369 ह्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं इंस्टाग्राम हँडलही त्याच नावाने आहे आणि फेसबुकवरही आपण आहोत. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर तुम्ही तुमच्या क्लोजेस्ट फ्रेंड्स, सखी, मैत्रिणी सगळ्यांना शेअर करू शकता. आणि जर तुमचे काही सजेशन्स असतील, कारण मला म्हणजे माझ्यावरनं सांगते, मी स्वतः फार्मासिस्ट आहे आणि आय बिलीव्ह की प्रत्येक गोष्ट बाबा रिसर्च करायचा नाही मला हे सगळं माहिती हवं, पण असं प्रत्येक वेळेस आपण नाही करू शकत बिकॉज ऑफ टायमाच्या अभावी. मग आपले आई असेल, आजी असेल, सासू असेल, मित्र मैत्रिणी त्यांच्या ऑलरेडी ते मुलांनी त्यांना वाढवलेलं आहे. 5 इयर्स 7 इयर्सचे त्यांची बाळं आहेत, त्यांच्याकडूनही तुम्ही सजेशन घेऊन येऊ शकता. तुम्ही डिस्कस करा जेव्हाही तुम्हाला म्हणजे टाइम मिळतो. मी तरी तेच करते जेव्हा मला असं वाटतं की बाबा आपल्याला काहीतरी हे करायचंय, माझं बाळ असं करतंय, मग हे असं आहे का, तिच्याकडे काहीतरी माहिती असेल, तिला काहीतरी माहिती असेल. सो सगळ्यांनी डिस्कस करा, बोला. कारण आपला म्हणजे माझा तर बहुतेक माझ्या मैत्रिणी ज्या माझ्या ग्रुपमधल्या आहेत त्यांचं असं होतं की मूल झालंय म्हटल्यानंतर नाही, मी 100% फोकस मुलाकडे देणार. नो, नॉट एट ऑल. याच्यामुळे काय होतं की तुमचा मानसिक ताण वाढतो आणि तुम्ही एकदम असे डिटॅच फील करता. ओके, तुमचं बाळ हे सर्व विश्व आहे हे ॲग्री, त्याच्यावर काहीही बोलणं नाही, पण तुमच्या सेल्फ सोलसाठी काय करताय तुम्ही? सो टॉक विथ युअर फ्रेंड, टॉक विथ अ ब्लेंडर्स, नथिंग मॅटर. तुम्ही सांगा, अरे माझं बाळ असा करतंय, तुमचं कसं करतंय, तू काय केलंस, तू कसं केलंस. मी 100% सांगते, प्रत्येक आईकडे काही ना काही उपाय असतो. सो तुमचं माइंड फ्रेश होतं, तुमच्या डोक्याला थोडासा रिलॅक्सपणा मिळतो. हे झालं. आणि सेकंड थिंग मला सांगायचं आहे की खूप सारे लोक तुम्हाला क्रिटिसाइज करतील की बाबा तू चांगली आई नाही आहेस, तू असं आहेस, तू तसं आहेस. डोंट बिलीव्ह इन देम. कारण जी बाई स्वतःचं आयुष्य रिस्कमध्ये घालून एका बाळाला जन्म देते, ऑब्विसली ती त्याला सांभाळण्यासाठी, त्याचं संगोपन करण्यासाठी समर्थच आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार.